नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत पनीर टिक्का मसाला। त्यासाठी 1 पाव पनीर घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चम्मच भाजून घातले बेसन पीठ आणि 1 चम्मच मीठ, 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद पावडर आणि 2 चम्मच दही टाकलेले आहे, अर्धा चम्मच मसाला टाकून घेतलेला आहे आणि मिक्स केलेला आहे। आणि त्यामध्ये कट केलेले व्हेजिटेबल टाकून घ्यायचे, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा हे थोडे जाडसरच कापून घ्यायचं आणि त्याला 10 मिनिटं तरी मुरू देण्यासाठी ठेवून द्यायचं। त्यावर कस्तुरी मेथी टाकत आहे आणि तेल आहे हे जिरं घालून तडका देऊन दिलेला आहे पनीरला आणि त्याला थोडं वेळ ठेवून दिल्यावर आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 माप तेल टाकून घ्यायचं आणि 2 कांदे बारीक चिरून घेतलेले होते। पनीर मसाला टिक्कीला कांदा हा भरपूर वापरायचा असतो। त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे, तेलामध्ये चांगली तडतडल्यावर कांदा टाकून घेतला आणि लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे। पहा, छान असा ब्राऊन कांदा होऊ द्यायचा आहे। त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतलेली आणि 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद पावडर आणि मिक्सरला 1 टोमॅटो वाटून घेतलेला आहे आणि ते त्यामध्ये टाकून द्यायचं आणि छान अशी आपली ग्रेव्ही तयार होते मग। आणि त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे आणि त्याला एक वाफ येऊ द्यायची, झाकण ठेवून देऊन। खूप छान अशी वाफ आलेली आहे आणि छान मसाला आपला शिजून आलेला आहे। मसाल्याने तेल असं छान सोडलेलं आहे, पहा किती छान मसाला दिसत आहे तो। आणि यामध्ये मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडे आपल्याला टाकायचे आहे। मसाल्यानं तेल छानपैकी सोडून दिलेलं आहे, छान मसाला आपला शिजलेला आहे। आता यामध्ये पनीरचे तुकडे आपल्याला पनीर टिक्का हा पूर्ण त्या फोडणीमध्ये टाकून द्यायचा आणि पहा छान असा आपला पनीर मसाला टिक्का तयार होतो। आणि त्याच कटोऱ्यामध्ये थोडं पाणी घेऊन त्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान झाकून ठेवून 5 मिनिटं मंद आचेवर पनीर होऊ द्यायचं आहे। त्यामध्ये वरून कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि धणे पावडर टाकून दिलेलं वरून झाकण ठेवून द्यायचं। छान असा आपला पनीर टिक्का बनलेला आणि 5 मिनिटानंतर छान वाफ आलेली आहे आणि रेडी आपला मसाला पनीर टिक्का तयार झालेला आहे आणि छान असा सुगंध भाजीचा आलेला आहे। आणि पहा, एकदम यमी, पाहताच क्षणी असे पटकन खावीशी वाटणारी आपली पनीर मसाला टिक्का तयार झालेला आहे। मी प्लेटमध्ये सर्व केलेला आहे, पहा किती छान दिसत आहे ते। आणि तुम्ही पण करा आणि पदार्थाचा आस्वाद घ्या। माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।